स्तोत्र संहिता 6. अडचणीच्या प्रसंगी दयेची याचना. नमस्कार प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण परमेश्वराच्या वचनातून स्तोत्र संहिता 6 ऐकणार आहोत. ही स्तोत्र संहिता दुःख, अशक्तपणा आणि पश्चातापाने भरलेली प्रार्थना आहे. चला शांततेने आणि नम्र मनाने ऐकूया. मुख्य गवयासाठी तंतुवाद्याच्या साथीने 8व्या मंद्र स्वरावर गायचे दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नकोस, संतापून मला शिक्षा करू नकोस. हे परमेश्वरा, मी गळून गेलो आहे, म्हणून माझ्यावर दया कर. माझी हाडे ठणकत आहेत. हे परमेश्वरा, मला बरे कर. माझा जीव अगदी घाबरा झाला आहे. हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? हे परमेश्वरा, माझ्याकडे वळ. माझा जीव वाचव. तू आपल्या वात्सल्यानुसार मला तार, कारण मृतावस्थेत तुझे स्मरण कोणाला राहत नाही. अधोलोकात तुझे उपकार स्मरण कोण करणार? मी कण्हून कण्हून थकलो आहे. रोज रात्री मी आपले अंथरूण आस्वाद पोहतो. मी आपला पलंग अश्रूंनी विरघळवतो. शोकाने माझी दृष्टी मंद झाली आहे. माझ्या सर्व शत्रूंमुळे माझे नेत्र क्षीण झाले आहेत. अहो दुष्कर्म्यांनो, तुम्ही सर्व माझ्या पुढून निघून जा, कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे. परमेश्वराने माझी विनवणी ऐकली आहे. परमेश्वर माझी प्रार्थना मान्य करेल. माझे सर्व वैरी फजित होतील व फार घाबरतील. ते माघारी फिरतील, एकाएकी लज्जित होतील. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ही स्तोत्र संहिता आपल्याला शिकवते, प्रभू आपल्या अश्रूंना दुर्लक्ष करत नाही. आपण जेव्हा पूर्णपणे खचतो तेव्हाच तो आपल्याला उचलतो. जर आज तुमचे मन दुखावले असेल, आरोग्य कमजोर असेल किंवा अंतःकरण पश्चातापाने भरलेले असेल, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रभूने तुमचा आवाज ऐकला आहे. चला, आज आपण आपले दुःख, भीती आणि अश्रू प्रभूकडे सोपवूया. प्रभू येशू, आमच्यावर दया कर. आमच्या वेदना तू पाहतोस. आमचे अश्रू तू मोजतोस. आम्हाला बरे कर आणि तुझ्या कृपेत आम्हाला स्थिर कर. आमेन.